सततच्या पराभवामुळे कदाचित खरगेंच्या डोक्यावर परिणाम झाला असावा. फडणवीस प्रचंड संतापले. एक मोठी बातमी आपल्या समोर येते. सध्या देशात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराला वेग आला असून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप आणि प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र त्यातच आता काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोलताना वादग्रस्त विधान केलेलं आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दहशतवादी म्हटलेलं आहे. ते चेन्नईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. AIADMK पक्ष नरेंद्र मोदींसोबत कशी काय युती करू शकतो? ते दहशतवादी आहेत, यांचा समानतेवर विश्वास नाही, असं खरगे यांनी म्हटलं होतं. या दरम्यान खरगे यांच्या विधानामुळे आता नवा वाद निर्माण झालेला आहे. भाजप नेत्यांकडून मल्लिकार्जुन खरगे यांच्या या विधानाचा चांगलाच समाचार घेण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. सततच्या पराभवामुळे कदाचित काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या डोक्यावर परिणाम झाला असावा. त्यामुळे राष्ट्रभक्त, देशभक्त आणि ज्यांनी सुरक्षित आणि आधुनिक भारत तयार केला त्या मोदीजींबद्दल त्यांनी अशा प्रकारचे अपशब्द वापरले आहेत. काँग्रेसची नीतीच नाही राहिली. हा तोच काँग्रेस पक्ष आहे ज्यांनी मोदीजींना मौत का सौदागर म्हटलं होतं. परंतु ते जेव्हा मोदींवर हल्ला करतात त्यावेळी जनता त्यांना उत्तर देते आणि त्यावेळी जनता त्यांना पराभूत करते. देशाच्या पंतप्रधानांबद्दल त्यांनी केलेलं विधान याचा आम्ही निषेध करतो आणि त्यांनी आपलं वक्तव्य परत घेऊन जाहीर माफी मागावी अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी करतो आहोत, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. पराभवामुळे कदाचित काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी यांच्या डोक्यावर परिणाम झाला असावा. त्यामुळे राष्ट्रभक्त, देशभक्त आणि ज्यांनी सुरक्षित आणि आधुनिक भारत तयार केला त्या मोदीजींच्या बद्दल अशा प्रकारचे त्यांनी अपशब्द वापरले आहेत. काँग्रेसची नीतीच राहिली आहे. हा तोच काँग्रेस पक्ष आहे ज्यांनी मोदीजींना मौत का सौदागर म्हटलं होतं. पण ज्यावेळी मोदीजींवर ते हमला करतात त्यावेळी जनता त्यांना उत्तर देते आणि त्यावेळी जनता त्यांना पराभूत करते. देशाच्या पंतप्रधानांबद्दल त्यांनी केलेलं वक्तव्य याचा आम्ही निषेध करतो. त्यांनी वक्तव्य परत घेऊन जाहीर माफी मागावी अशा प्रकारची या ठिकाणी आम्ही मागणी करतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.